Hello students and welcome to this video of digital techniques. I am Mrs. Pawar. These are the course outcomes and these are the unit outcomes. So let's start with the Boolean algebra. Boolean algebra हा इन्व्हेंट केला गेला होता जे लॉजिकल एक्सप्रेशन्स आपल्याला कम्प्युटर सिस्टीममध्ये इम्प्लिमेंट करावी लागतात त्यासाठी. ओके. Boolean algebra is a mathematical system for the manipulation of variables that can have only two values. At a time, only one of two values. In formal logic, these values are true and false. In digital systems, these values are on and off, 1 and 0 or high and low. म्हणजे जेव्हा एखादं एक्सप्रेशन असतं लॉजिकल स्टेटमेंट असेल तर त्याला फक्त दोन कंडिशन्स अवेलेबल असू शकतात. एक तर ते लॉजिकली ट्रू असेल किंवा लॉजिकली फॉल्स असेल किंवा आपण जर का त्याला बुलियन अल्जिब्रामध्ये बघितलं तर त्याला आयदर त्याचं आउटपुट 1 असेल किंवा 0 असेल. म्हणजेच इलेक्ट्रिकल सिस्टीममध्ये आपण त्याला बघितलं तर आयदर त्याचं व्होल्टेज हाय असेल किंवा लो असेल. या दोनच कंडिशन्स पॉसिबली असू शकतात. ॲट अ टाईम त्यातली एकच कंडिशन कुठलंही स्टेटमेंट हे घेऊ शकतं. ओके. सो बुलियन अल्जिब्रा हा आपल्याला कुठलंही एक्सप्रेशन इम्प्लिमेंट करण्यासाठी यूज करतो आपण. ठीक आहे. बुलियन एक्सप्रेशन्स आर क्रिएटेड बाय परफॉर्मिंग ऑपरेशन्स ऑन बुलियन व्हेरिएबल्स. सो वी यूज दिस expressions or we implement these expressions using boolean operators. Operators म्हणजेच जी लॉजिक गेट्स आपण याच्या आधी स्टडी केलेली आहेत अँड गेट, ऑर गेट, नॉट गेट, नॉर, नॅन्ड, XOR, XNOR. All these gates are used for performing the boolean algebra on boolean variables. So we will just quickly revise some gates. Those are used in the implementation. Here in the first diagram AND gate is shown. AND गेटचा हे ट्रुथ टेबल आहे. AND गेटचा परफॉर्मन्स कसा असतो, AND गेटचं ऑपरेशन काय आहे तर AND गेट हे मल्टिप्लिकेशन करतं. एक्स आणि वाय ही दोन इनपुट्स आपण कन्सिडर केलेली आहेत. यू कॅन कन्सिडर ए अँड बी, यू कॅन कन्सिडर पी अँड क्यू, वॉट एव्हर नेम डझंट मॅटर. ओनली वी हॅव टू इनपुट्स हिअर. द आउटपुट विल बी मल्टिप्लिकेशन ऑफ देम. 0 multiplied by 0 0, 0 multiplied by 1 0, 1 multiplied by 0 0 and 1 multiplied by 1 is 1. So AND ऑपरेटर काय करत आहे, दोन इनपुट्सचा मल्टिप्लिकेशन. X and Y is multiplication. Similarly OR is addition. When we are ORing two inputs, its output is addition. See, 0 plus 0 0, 0 plus 1 1, 1 plus 0 1 and 1 plus 1. Here we have equal to 1. काही जण कन्फ्यूज होतील की 1 plus 1 0 कॅरी 1 असतं. दॅट इज करेक्ट फॉर बायनरी ॲडिशन. इथे आपण बायनरी लॉजिक यूज करत नाही आहे, इथे आपण बुलियन अल्जिब्रा यूज करतोय. बुलियनमध्ये दोनच कंडिशन पॉसिबल असतात जे आपण लॉजिकली कन्सिडर करतो. ठीक आहे. एक ट्रू स्टेटमेंट आणि त्याच्यामध्ये दुसरं ट्रू स्टेटमेंट ॲड केलं की त्याचं आउटपुट हे ट्रू स्टेटमेंटच असणार आहे. You are getting this? So if you have a high output state, you add another high output state, you get high output state. It's like that. सो इथे बायनरी ॲडिशनचे रूल्स नाही लावायचे, इथे आपण बुलियन अल्जिब्राचे रूल्स लावतोय. सो रिमेंबर ओनली दिस कंडिशन, 1 plus 1 in boolean will be always equal to 1. High plus high it will to high. Okay, so we go to next. दिस इज द नॉट गेट और इन्व्हर्टर गेट. जे इनपुट तुम्ही अप्लाय कराल त्याला इन्व्हर्ट करून आपल्याला आउटपुटला नॉट गेट अवेलेबल करून देतं. इट विल बी शोन ॲज नॉट एक्स. ए इनपुट असेल तर नॉट ए, बी इनपुट असेल तर नॉट बी. इट इज इंडिकेटेड ॲज बार ऑल्सो. सो एक्स बार हे नॉट एक्स आहे. इफ एक्स इज 0, एक्स बार इज 1. इफ एक्स इज 1, एक्स बार इज 0. Now these logic gates we are using for implementing any boolean function. पण गेट्स कशी इम्प्लिमेंट केली जातात? गेट्स आर फॅब्रिकेटेड युजिंग ट्रान्झिस्टर्स. वी हॅव स्टडीड ट्रान्झिस्टर्स इन बेसिक इलेक्ट्रॉनिक्स. सो चिप लेवलला जी इंटिग्रेटेड सर्किट ICs मी तुम्हाला दाखवलं होतं त्या ICच्या आतमध्ये ही गेट्स कशी इम्प्लिमेंट केली जातात तर ती इम्प्लिमेंट केली जातात ट्रान्झिस्टर्स यूज करून. ओके, हे कसे आहे ते आपण नंतरच्या टॉपिक्समध्ये बघणार आहोत. जस्ट फॉर द टाइम बिंग रिमेंबर दॅट
The logic gates are implemented or fabricated on a chip using transistors, and using these logic gates any Boolean function can be realized. Okay, so here I have also included the symbols of the basic gates. AND gate, OR gate आणि NOT gate चे symbols सुद्धा आपण इथे include केलेले आहेत. Just go through it and I want you to learn these symbols and truth tables of each and every gate. Not only these three but also the NOR gate, NAND gate, XOR, XNOR. ह्या सगळ्या गेट्सचा सिम्बॉल ट्रुथ टेबल हे तुम्ही लिहून काढणं एक्सपेक्टेड आहे नोटबुकमध्ये. बाय हार्ट लर्न करा. कुठलंही गेट विचारलं तर त्याचा सिम्बॉल, ट्रुथ टेबल आणि त्याचं आउटपुट फंक्शन हे तुम्हाला पाठ असलं पाहिजे, कारण हाच बेस आहे. या बेसवरती आपण सगळी लॉजिक एक्सप्रेशन्स इम्प्लिमेंट करणार आहोत. दिस इज द एक्सऑर गेट. एक्सऑर गेटचं ट्रुथ टेबल इकडे दिलं आहे. एक्सऑरला एक्सक्लुझिव्ह ऑर असं का म्हणतात? बिकॉज वेन only exclusively one input is high, it will give high output. See here, x1 आहे, y0 output is high, x0 आहे, y1 आहे, output is high. पण दोन्हीही हाय असतील तरी पण it will be 0, कारण exclusively कुठलं इनपुट हाय नाही आहे, तर दोन्हीही हाय आहेत. So when both are same, output is 0. Only if one is high, then only it will give us high output. So it is XOR. XNOR मध्ये काय असणार आहे? जेव्हा सेम असतील तेव्हा हाय आउटपुट, जेव्हा एक्सक्लुझिव्हली हाय असतील तेव्हा 0 आउटपुट, कारण ते XORचं निगेशन असतं, XORचं इन्व्हर्जन असतं. सॉरी, सो XORचं इन्व्हर्जन केल्यावरती XNORचं आउटपुट असणार आहे तो 0 0 ला 1, 1 1 ला 1 आणि या मधल्या दोन कंडिशन्समध्ये 0. सो ते सुद्धा तुम्ही ड्रॉ करणं एक्सपेक्टेड आहे. सिम्बॉलमध्ये हा XORचा सिम्बॉल आहे. XNORसाठी फक्त इथे अजून एक बबल पुढे ड्रॉ करायचा. And it is shown by this particular symbol here. प्लस साइन आणि त्याला सर्कल काढलं की ते XORचा सिम्बॉल आहे. Now we are going through a very important law. It is called as De Morgan's law. The name of the scientist is De Morgan, and he invented this law that when you have NAND gate, NAND गेटचं आउटपुट फंक्शन काय आहे? एक्स वायचा बार. अँड गेटचं असतं एक्स वाय, त्याचा बार म्हणजे नॅन्ड गेट झालं. ओके, सो हे नॅन्ड गेट जे आहे ते आपण इम्प्लिमेंट करू शकतो युझिंग बबल्ड ऑर. बबल्ड ऑर म्हणजे एक्स इनपुटला इन्व्हर्टरच्या थ्रू पास केलं की आपण तिथे बबल दाखवू शकतो. एक्सला इन्व्हर्ट केलं, एक्स बार झाला. वायला इन्व्हर्ट केलं, वाय बार झाला. So x bar plus y bar, it will be bubbled OR, that is equal to xy bar. So हा लॉ काय स्टेट करतोय? xy bar is equal to x bar plus y bar. Similarly, if you have x plus y bar म्हणजे NOR गेटचं आउटपुट हे इक्वल असतं बबल्ड अँडला, x bar into y bar. इथे नीट लक्ष देऊन ही स्टेटमेंट्स बघा, ह्याच्यामध्ये कन्फ्यूज व्हायची शक्यता असते. जेव्हा इंडिव्हिज्युअली बार असेल आणि जो ऑपरेटर आहे, सपोज आता इथे फर्स्ट एक्सप्रेशनमध्ये एक्स बार प्लस वाय बार हे इंडिव्हिज्युअल इनपुट्स कॉम्प्लिमेंट केलेले आहेत आणि त्याला ऑरिंग केलं आहे, इट इज इक्वल टू मल्टिप्लिकेशन अँड द होल बार. सो एक्स वाय द होलचा बार, या प्रॉडक्टचा बार येतो. सो हे खूप इम्पॉर्टंट एक्सप्रेशन आहे. ही एक्सप्रेशन्स आपल्याला सिम्प्लिफिकेशनला यूज करता येतात. खूप ठिकाणी डी मॉर्गन्स लॉ यूज होतो. प्रॅक्टिकली सुद्धा आपल्याला युनिव्हर्सल गेट्स जेव्हा यूज करून एखादं एक्सप्रेशन हे रिअलाईज करावं लागतं, तेव्हा आपण हे डी मॉर्गन्स लॉ यूज करूनच नॅन्डला या बबल्ड ऑरनं रिप्लेस करतो. सिमिलरली इकडे नॉरला आपल्याला बबल्ड अँडनं रिप्लेस करता येतं. एक्सप्रेशन काय आहे? एक्स बार इंटू वाय बार इज इक्वल टू एक्स प्लस वाय द कम्प्लीट बार. आणि हे तुम्ही व्हेरीफाय करू शकता. तुम्ही डायरेक्ट ट्रुथ टेबल काढा. एक्स नॅन्ड वायचं इकडे दिलेलं आहे. एक्स बार
लिहायचं. आता इथे एक्स दिलाय 0 0 1 1. एक्स बार काय येणार 1 1 0 0. वाय काय येते 0 1 0 1. वाय बार काय येणार 1 0 1 0. त्याची ॲडिशन ते ट्रुथ टेबल आहे ते इथे शेजारी ड्रॉ करू शकता आणि तुम्ही हे रिअलाईज करू शकता की एक्स नॅन्ड वाय मीन्स दिस इज इक्वल टू एक्स बार प्लस वाय बार. सिमिलरली हे सुद्धा एक्सप्रेशन तुम्ही ट्रुथ टेबलनी व्हेरीफाय करू शकता आणि हे तुम्ही करणं एक्सपेक्टेड आहे. यू शुड राईट द डी मॉर्गन स्टेटमेंट अँड व्हेरीफाय युझिंग ट्रुथ टेबल. याला 4 मार्क्सला हा क्वेश्चन येऊ शकतो. व्हेरीफाय स्टेट अँड व्हेरीफाय डी मॉर्गन्स थेरम्स. ही 2 स्टेटमेंट आहेत त्याच्यामध्ये. एक्स बार प्लस वाय बार इक्वल टू एक्स वाय बार अँड एक्स बार इंटू वाय बार इज इक्वल टू एक्स प्लस वाय बार. ओके, सो ही स्टेटमेंट लिहायची, ट्रुथ टेबल ड्रॉ करायचं. हिअर ऑल्सो जस्ट सिम्प्लिफाईड फॉर्ममध्ये परत एकदा लिहिलेलं आहे स्टेटमेंटमध्ये आणि इथे मी एक्सच्या ऐवजी ए आणि वायच्या ऐवजी बी यूज केलं आहे. सो जरी नाव चेंज झालं तरी स्टेटमेंट चेंज होणार नाही. ओके, ऑलवेज रिमेंबर दिस. ए आणि बी फक्त इथे यूज केलं आहे. ए बी बार इज इक्वल टू ए बार प्लस बी बार. ए प्लस बी बार इज इक्वल टू ए बार इंटू बी बार. Not AB is equal to not A plus not B and not A plus B is equal to not A into not B. हे पण पाठ करा. कधीही विचारलं तरी डी मॉर्गन्स थेरम बाय हार्ट पाठ असलं पाहिजे. ओके, सो हाऊ द नॅन्ड अँड नॉर गेट्स आर यूज्ड फॉर इम्प्लिमेंटिंग एनी लॉजिक. आपण हे बघितलं होतं की नॅन्ड आणि नॉरलाच युनिव्हर्सल गेट्स म्हणतात.